नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे शेवटाची सुरुवात. भाग पहिला. लेखक आहेत ओमकार पवार. याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. रोजच्या त्या त्रासाला आता विनय कंटाळला होता. रोज ती कटकट नको होती त्याला. चल पक्या, मी निघतो, आज जरा काम आहे मला, विनय म्हणाला. अरे पण त्याला बॉसला काय सांगू, पक्या म्हणाला. सांग, अर्जंट कॉल आला आहे म्हणून गेला, विनय म्हणाला. बॅग घेत विनय ऑफिसच्या बाहेर आला. बाहेर येऊन त्याने स्टेशनला चालतच जायचं ठरवलं आणि तो चालू लागला. यार बस झालं आता, अभी कुछ तो करना पडेगा, ये बॉस की गाली अब और नहीं, विनय स्वतःशी बोलत चालला होता. अचानक झालेल्या टक्करमुळे तो भानावर आला. एक सुंदर मुलगी त्याला धडकली होती. ओ आय एम सॉरी, माझं लक्ष नव्हतं. इट्स ओके, होतं असं कधीतरी, ती मुलगी म्हणाली. माझं विचाराने तसं बनत नाही, पण कसला विचार करत आहात? अनोळखी असूनसुद्धा एवढा आपलेपणा दाखवणारी मुलगी भेटल्यामुळे विनय भलताच खुश झाला. अहो एवढं सिरियस नाही, बॉसला शिव्या घालत होतो, विनय त्या मुलीला म्हणाला. एका गोड हास्याने त्या मुलीने विनयचा हात पकडला. लोकांना कसले कसले त्रास असतात देव जाणे. माझं नाव मेघना, मी इथेच राहते, चला येताय कॉफी घ्या. अरे नको नको धन्यवाद, आपण एवढी आपुलकीने चौकशी केली, माझ्यासारख्या माणसाची हेच मोठं काम आहे. चल रे, बोलायचं आहे तुझ्याशी. मेघनाच्या या बोलण्याने मात्र विनय भलताच खुश झाला. जवळच्या एका कॉफी शॉपमध्ये दोघे गेले. ऑर्डर देऊन गप्पा सुरू झाल्या. एक विचारू का, विनयने विषयाला हात घातला. हो विचार ना, मेघना म्हणाली. आपली ना ओळख ना काय, आणि चक्क तू मला कॉफी शॉपमध्ये घेऊन आलीस ना. माझ्याकडे बघून वाटतं मी पैसेवाला, मग मला का इथे घेऊन आलीस? थांब, प्रेम आणि बाकी काही गोष्टी माझ्याकडे खरंच वेळ नाही हा, तो म्हणाला. मग जे तुला मी सांगेन त्यावर तुला विश्वास ठेवावा लागेल तरच मी ते सांगेन, नाहीतर मला माझ्या तोंडाची वाफ नाही वाया घालवायची, ती मुलगी म्हणाली. बरं ठेवेन विश्वास, सांग, तुझे आजोबा मंगलदास इनामदार ना? हो, तो म्हणाला. मला बरंच काही माहीत आहे त्यांच्याबद्दल, ती मुलगी म्हणाली. बरं ऐक, तुझ्या राहत्या घरात काही जुन्या वस्तू आहेत का, तिने विचारलं. म्हणजे, आणि तू एकदम घरात पण आलीस, तो म्हणाला. हे बघ मी विचारत आहे ते फक्त सांग. अडगळीत असल्या तरी असतील, मी एवढी जुनी गोष्ट शोधत बसत नाही, तो तिला म्हणाला. म्हणून आज शिव्या खाऊन जगतो आहेस. जर तुला स्वतःला कळाले असते की तुझ्या आजोबांनी नक्की काय केलं आहे तर तू जॉब न करता ऐशमध्ये जगला असतास, ती म्हणाली. काय, त्याने आश्चर्याने विचारले. तू काय बोलत आहेस? माझ्या आजोबांनी असं काय करून ठेवलं आहे ज्यामुळे तू माझ्या घरापर्यंतची माहिती जमा करतेस? आणि जेवढं मला माहीत आहे तेवढं ते फक्त 108 वर्ष जगले आणि अगदी सामान्य आयुष्य होतं त्यांचं. त्यांनी शेवटचा श्वास आमच्या मुंबईच्या घरी घेतला. बस, म्हणजे ती गोष्ट तुझ्या घरी आहे तर, ती म्हणाली. अगं बाई, कोणती गोष्ट, त्याने पुन्हा विचारले. इतक्यात कॉफी येते, घे कॉफी आणि डोकं शांत कर. मी जे काही सांगेन ते फक्त आपल्यात ठेव, ती मुलगी विनयला म्हणाली. बरं, पण माझा एक प्रश्न आहे, मला रोजच्या या त्रासातून मुक्तता भेटेल का, त्याने विचारले. जर मी सांगितलं तसं वागलास तर नक्कीच, ती म्हणाली. ठीक आहे, सांग मला काय करायचं ते, तो म्हणाला. तिला आता तिच्या प्लॅनिंगला मार्गस्थ करायचे होते. कॉफीचा घोट घेत मेघना विनयला आता इतिहास सांगू लागली. आपले गाव पालगी, त्यातले तुझे आजोबा आणि माझे आजोबा चांगले मित्र मंगलदास आणि रायदेवराव यांनी त्यांच्या तरुणपणी एक किल्ला शोधला होता आणि त्या किल्ल्यामागील रहस्य फक्त त्यांनाच माहीत होतं. हा किल्ला किती जुना आहे ह्याची नोंद ना त्यावेळी ना आता सापडते. या किल्ल्याबद्दल त्या दोघांनी लहानपणी मोठ्यांच्या तोंडातून ऐकले होते. विचार कर, लहानपण ते त्यांची 40शी, त्यांनी या किल्ल्याचा शोध घेतला आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आले. पण असं काय आहे त्या किल्ल्यात, विनय कुतूहलाने विचारू लागला. एक भेटवस्तू जी आपल्या संपूर्ण पिढीसाठी पुरेशी आहे, ती म्हणाली. म्हणजे नक्की काय, त्याने तिला विचारले. तू कधी अलादीनचा चिरागबद्दल ऐकलं आहेस का, ती म्हणाली. हो, त्याने उत्तर दिले. मग अगदी त्याच्यासारखं काहीतरी दडलंय तिकडे, ती सुद्धा म्हणाली. पण तुला हे सर्व कसं समजलं,
त्याने प्रतिप्रश्न केला. मी माझ्या आजोबांना खूप वेळा काहीतरी लपत-छपत वाचताना बघितलं होतं आणि बरीच माहिती मला माझ्या गेल्या काही वर्षात मिळाली. मला हे तपासून बघायचं होतं की हे सर्व खरं आहे की फक्त माझे आजोबा भावविश्वात रमत आहेत. त्यात काही पत्रं भेटली जी फक्त सांकेतिक भाषेत होती आणि त्या सांकेतिक भाषा फक्त आजोबांना कळत होत्या. एक दिवस मी त्यांना त्याबद्दल विचारलं तर त्यांनी मला समाधानकारक उत्तर दिलं नाही आणि याबद्दल माझ्या आईवडिलांनासुद्धा काहीही माहीत नव्हतं. ती म्हणाली. मी खूप वैतागलेही होते आणि खूप कुतूहलही होतं मनात. ती पुढे सांगत होती. एक दिवस आजोबा गावी जायला निघाले आणि खूप घाईघाईमध्ये त्यांनी सर्वांना सांगितलं. आता मलाही हुरहुर लागली आणि मी त्यांच्या मागे लागली की मी सुद्धा येणार. नाईलाजाने का होईना मला ते बरोबर घेऊन गेले. गावी गेल्यावर आजोबा दिवसा आराम करत आणि रात्री मध्येच गायब होत. मला आधी काही समजलं नाही. झोपेने मला ग्रासलं होतं. त्या दिवशी मी मात्र आजोबांच्या मागावर जायचंच ठरवलं होतं. आणि 1 वाजले असतील. आजोबा कंदील घेऊन रात्री घराबाहेर जात होते. मी सुद्धा संशय न यावा म्हणून त्यांच्या मागे दबक्या पावलांनी त्यांचा पाठलाग करत होती. एका भल्या मोठ्या वृक्षाच्या खाली आजोबा थांबले. आसपास बघून त्यांनी त्या जागेवर काहीतरी मंत्र म्हणून त्यांच्या हातातून एक वस्तू खाली ठेवली आणि दुसऱ्या दिवशी आजोबा दुसऱ्या गावी जायला निघाले. त्यांनी त्या किल्ल्याबद्दल सांगितलं. अगं पण हे सर्व त्यांनी सांगितलं आहे का की तुम्ही सुद्धा ते करा जे आम्ही केलं आहे असं काही? नाही, उलट त्यांनी सर्व माहिती सांगून मला हे सांगितलं की ज्या चुका आम्ही केल्या त्या तुम्ही करू नका आणि किल्ल्या या जन्मी तरी तुम्हाला भेटायच्या नाही. खूप दिवसांनी तुझे आजोबा त्यांना भेटले आणि काही वस्तू त्यांनी तुझ्या आजोबांकडे सुपूर्द केल्या. त्या दिवसापासून काही दिवसातच माझे आजोबा वारले. मला त्या गोष्टी आणि त्या मंत्रपूर्ण किल्ल्या हव्या आहेत. अगं पण असलं काहीसुद्धा मी माझ्या घरी नाही पाहिलं, तो मेघनाला सांगत होता. मुळात त्या साध्या किल्ल्या नाहीत रे. तुला समजणारही नाही की जी गोष्ट तुला दिसत आहे ती किल्ली आहे की अजून काय. अगं पण त्यांनी सांगितलं आहे ना की जी चूक आम्ही केली ती तुम्ही करू नका. विनय भीतीने तिला म्हणाला. हे बघ, मला ते तुझ्या मदतीशिवायही करता येईल, पण म्हटलं आपले आजोबा एकमेकांचे चांगले दोस्त होते आणि त्यामुळे. बरं बाई, करूया आपण काहीतरी. पण का कुणास ठाऊक त्याला भीती वाटत होती. घाबरून राहणाऱ्या व्यक्तीला फक्त निराशा भेटते आणि धैर्याने जाणारा जो असतो त्याला यश. आता तू कोणत्या व्यक्तीमध्ये येतोस ते तू ठरव आणि मला उद्यापर्यंत कळव. असं बोलून मेघना गेली. कॉफी शॉपमधून बाहेर येऊन मेघनाने ऑटो थांबून निघून जाते. तिने आपला मोबाईल नंबर विनयकडे सुपूर्द केला असतो त्याच्या उत्तरासाठी. आता रात्रभर विचार करत असलेला विनय मध्यरात्री त्या अडगळीत जिथे त्याच्या आजोबांनी काही जुन्या वस्तू त्यांच्या काळाच्या ठेवल्या होत्या तिकडे टॉर्च घेऊन निघतो. प्रत्येक गोष्ट तो बघत असतो आणि त्याचे फोटो काढत असतो. बरेच फोटो झाल्यानंतर तो बाहेर येतो आणि काही वेळातच मेघनाच्या नंबरवर तो सर्व फोटो शेअर करतो आणि डोळे बंद करून झोपायचा खोटा प्रयत्न करतो. इथे सकाळपासून एका चिठ्ठीमध्ये मेघना तासनतास डोळे घालून बसली असते. ही चिठ्ठी तिच्या आजोबांना लिहिलेली असते, पण फार जुनी आणि अक्षरे संपुष्टात आल्यामुळे ती नीट वाचता येत नव्हती. जेवढी जमेल तेवढी वाचून तिने ती लिहून काढली. लेखाजोखा सर्व तिने एका तिच्या खास डायरीमध्ये लिहून ठेवला होता. सकाळी घेतलेल्या कॉफीच्या मगला हात लावण्याआधी तिने बाजूला पडलेला मोबाईल उचलला आणि नेट ऑन करून तिने मग ओठायला लावला. क्षणात तिला अनोळखी नंबरवरून फक्त फोटो येत होते. जवळजवळ 78 फोटो असतील. तिने एक एक फोटो बघण्यास सुरुवात केली. सकाळचे 10 वाजले असतील. ती पूर्णपणे त्यात हरवून गेली होती. आजपर्यंत वाचलेलं आणि ऐकलेलं बरंच काही त्यात तिला सापडलं होतं. तिला हा नंबर कोणाचा आहे हे कळायला वेळ लागला नाही. तिला कळले की हा नंबर विनयचाच आहे. शाबास लेका, म्हणून तिने मेसेजही त्याला पाठवून दिला. इथे ऑफिसच्या आणि बॉसच्या चालू असलेल्या कसरतीमध्ये विनय अडकला होता. आता संध्याकाळपर्यंत तो मेघनाचा मेसेज काही पाहू शकत नव्हता. तिचे आलेले 3 मिस कॉलसुद्धा त्याची वाट पाहत होते.
संध्याकाळी परत भेटू याला की फोनवर बोलून सरळ घर गाठू हा विचार मेघना करत असताना तिला एक बेनामी फोन आला आणि तो फोन तिचं आयुष्य बदलून टाकणारा होता. हॅलो, समोरून आवाज आला. मी बजरंग आणि तुम्ही जो काही शोध घेताय तो निरर्थक आहे. तुमच्या आजोबांनी आधीच आमच्या परिवाराला रस्त्यावर यायची सोय ठेवली नाही. त्यात तुम्ही अजून भर घालू नका, अन्यथा तुमच्या जीवाचं बरं वाईट जे काही होईल त्याला आम्ही जबाबदार नाही. पलीकडून आवाज आला. आलेल्या फोनने मेघना पुरती घाबरून गेली, कारण आपल्याला याबाबत तसा कोणीही विचारणार नाही याची तिला कल्पना होती. तो आलेला फोन आणि त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं खूप विचार आणि घाबरवून टाकणारं होतं. आपण जे काही करत आहोत यावर कोणीतरी बारीक लक्ष ठेवून आहे, पण नक्की हा शंकर आचार्य कोण, याचा आणि आजोबांचा काय संबंध, आणि माझ्या जीवाचं बरं वाईट का व्हावं, मी जे करत आहे ते योग्य की अयोग्य या विचारात मेघना पुरती बुडून गेली होती. विनयने पाठवलेले जे फोटो होते ते बघून मेघनाला जे प्रश्न पडले होते ते सर्व आता ती विसरत चालली होती. म्हणतात ना, माणसाला सर्व गोष्टीपेक्षा आपला जीव जास्त प्यारा असतो. तसंच काहीसं मेघनाचं झालं. संध्याकाळी मेघनाला विनयच फोन करतो. हॅलो मेघना, अगं तू ते फोटो बघितले का? आणि मला तू काहीच रिप्लाय दिला नाहीस, म्हणून मला काळजी वाटली. विनय तिला म्हणाला. हो मी बघितले, पण आपण भेटून बोललेलं जास्त बरं. मेघना विनयला म्हणाली. बरं ऐक, मी तुझ्या घरी आले तर चालेल का? हो, पण तुला कधी जमेल, कारण शनिवार आणि रविवार मला सुट्टी असते. तू शनिवारी आलीस तरी काहीही हरकत नाही, विनय तिला म्हणाला. पण तू तुझ्या आईवडिलांना माझ्याबद्दल काय सांगितलं आहेस? मेघनाने विचारलं. अजून तरी नाही काही, पण सांगेन. तुझे आणि माझे आजोबा, आपल्या दोघांचेही आजोबा मित्र नाही विनय, ही गोष्ट त्यांना सुद्धा कळता कामा नये, मध्येच मेघना म्हणाली. अगं पण ते माझे आईवडील आहेत, विनय म्हणाला. हो मान्य, पण नको, प्लीज समजून घे, ती म्हणाली. बरं तू ये, तुला ॲड्रेस पाठवतो मी, विनय म्हणाला. मला माहीत आहे पत्ता तुझा, मी येते उद्या दुपारी 2 वाजता, ती म्हणाली. ठीक आहे. फोन ठेवला जातो. मेघना बाहेरही जाताना तिला असं वाटू लागतं कोणतरी तिचा पाठलाग करत आहे, पण ती असं पक्क मत मांडू शकत नव्हती. तिला सारखं असं वाटत होतं की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे, कारण नक्की कोण आहे हे तिलाही समजलं नव्हतं. गुरुवारची संध्याकाळ आणि मेघना बाहेर पडली असताना तिला असं वाटलं तिच्या स्कूटीचा कोणतरी पाठलाग करत आहे. तिनेही त्या व्यक्तीला तसं भासवून न देता ती आरामात एका ठिकाणी आली. आसपास दुकानं होती. तिने स्कूटी पार्क केली आणि ती थेट एका 2 मजली दुकानात शिरली. मागून येणाऱ्या इस्माने आपल्याला आत येताना बघितलं असणार आणि त्याला ओळखायची ही संधी आपण सोडू नये, हेच तिला हवं होतं. शॉपच्या वरच्या मजल्यावर जाऊन ती आत येणाऱ्या त्या गेटवर लक्ष ठेवून होती की कोण तिचा पाठलाग करत आहे. बराच वेळ झाला तर आत कोणीही आले नाही. मेघनाला काय करू काहीच सुचत नव्हते. इतक्यात तिचा फोन वाजला आणि हा वेगळा अनोळखी नंबर तिला फोनवर दिसला. तू कितीही प्रयत्न केले तरीही तू माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, त्यामुळे ज्या गोष्टी तू चालवल्या आहेस त्या बंद कर, अन्यथा. फोन कट झाला होता. मेघनाच्या माथ्यावर भयबिंदू जमा झाले. आपले काही खरं नाही आता, असं वाटून ती बेचैन झाली. बरं, जे काम घेतलं आहे ते हातात अर्धवट सोडून कसे द्यावे म्हणून ती डोकं चालवू लागली. बरं, हा माणूस मला नुसत्या धमक्या देत आहे म्हणजे याला नक्की माहीत आहे की नाही, हा पण संभ्रम होता. मग तिने विचार केला, आता शनिवारशिवाय घरातून बाहेर जायचं नाही शक्यतो. खूप विचार करून तिने त्याच नंबरवर फोन केला. हॅलो, हे बघा मिस्टर, उगाच धमकी देत बसू नका. काय विषय आहे तो सविस्तर मांडा. माझ्या डोक्यात नक्की काय चाललंय हे तुम्ही फक्त तर्क लावून ठरवू नका.
मला भेटा आता 1 तासात. समोरून फक्त हो हेच उत्तर आले. वेळ ठरली. एक धिप्पाड माणूस जो आवाजानेही अंदाज लावल्याप्रमाणेच होता. माझं नाव बजा, तो म्हणाला. अहो बाई, जे चालवलं आहे तुम्ही ते बंद करा, कारण माझा बाप यामुळे वेडा झाला. माझा काका गेला, तुझा आजाबी यामुळेच गेला. अहो जिकडे दैव ही थांबते तिकडची वाट पकडू नका, तो मेघनाला म्हणाला. तुला काय माहीत आहे रे, की नक्की ते सांग मला, मेघना त्याला म्हणाली. जे काही तिने ऐकले ते ऐकून तिचे डोळे चमकले. किल्ला म्हणजे एक अशी जागा जिथे हवं ते मिळतं, पण जवळच काहीतरी द्यावं लागतं आणि ते नाही दिलं तर एक भयान मृत्यू. आणि हो, माझी लहान बहीण केतकीसुद्धा हाच प्रकार करायला गेली आणि ती 4 वर्ष झाले बेपत्ता आहे, तो सांगू लागला. मेघना अवाक झाली. हे सर्व विनयच्या कानावर टाकले पाहिजे असे तिला वाटले. विनयला फोन जातो. अगं आहेस तरी कुठे तू, विनय तिला विचारतो. फोटो मिळाले का? हो, मला आता तुला भेटायचं आहे, खूप महत्त्वाचे आहे. तुझ्या ऑफिसजवळ येते मी, मेघना त्याला म्हणाली. आपण मोठ्या संकटात आहोत असं कधी कधी वाटतं मला, मेघना त्याला सांगू लागली. का, आता काय झालं? विनय भुवया उंचावून तिला विचारू लागला. मला बजरंग भेटले होते. हे बजरंग आपल्या जवळच्या गावचे. यांनी जे काही मला सांगितलं रे ते सर्व खूप धक्कादायक आहे. तो किल्ला खरा आहे विनय, ती म्हणाली. काय, खरंच? क्या बात आहे, विनय म्हणाला. अरे पण तिकडे एका गोष्टीची किंमत ही एका जीवाने द्यावी लागते, मेघना पुढे सांगू लागली. म्हणजे? विनय न समजता तिला विचारू लागला. ती एक अमानवीय शक्ती आहे जी सर्व देईल पण खूप काही हिरावून घेऊन जाईल, मेघना त्याला सांगत होती. मग आता पुढे पाऊल टाकावे की इथूनच माघार? विनय म्हणाला. मला सांग विनय, तू तुझ्या आयुष्यात जास्त जवळचं कोणाला समजतोच, तिने प्रतिप्रश्न केला. माझे आईवडील, तो म्हणाला. ते आहे रे, पण आईवडील व्यतिरिक्त कोणीही जवळची व्यक्ती आहे का तुला, तिने विचारलं. म्हणजे? विनय थोडा विचार करत म्हणाला. अरे काही नाही, जाऊ दे, मेघना म्हणाली. बॅग सावरत बोलली आणि म्हणाली. पुढे आपण जर पुढे जायचं ठरवलं तर परत माघार नाही, आणि जर आत्ताच ठरवलं की पुढे नाही जायचं तर मग राहिलं, अशी ती म्हणाली. अगं आपण एवढं सर्व माहिती जमा केली आणि मला या आयुष्याच्या अशा जगण्याचा पण कंटाळा आला आहे, आणि पैसा कोणाला नको असतो, तो तिला म्हणाला. बरोबर आहे विनय, पण पैसा की आयुष्य? विनय आणि मेघना दोघेही शांत झाले. अचानक मेघनाला फोन येतो. मेघना, तुला भेटायला कोणी केतकी पटनाईक आली आहे. मेघना शून्यात बघत राहिली. केतकी? पण ही तर 4 वर्ष बेपत्ता आहे आणि ही माझ्या घरी काय करत आहे? विनय चल घरी, खूप प्रश्नांची उत्तर भेटतील आज, ती विनयला म्हणाली. अगं पण झालं तरी काय, विनय तिला विचारू लागला. अरे तू चल, मी सांगते प्रवासात सर्व, ती विनयला म्हणाली. केतकी ही बजरंग यांची बहीण, जिने माझ्यासारखेच धाडस केले आणि त्या किल्ल्याच्या शोधात स्वतः हरवून गेली. हरवली म्हणजे, विनयने विचारले. ती 4 वर्ष बेपत्ता आहे आणि तिच्या घरच्यांना सुद्धा माहीत नाही ती कुठे आहे, आणि ती चक्क माझ्या घरी माझी वाट बघत आहे, मेघना त्याला म्हणाली. मी खुशसुद्धा आहे आणि चिंतितसुद्धा, कारण एकेकाळी मला केतकीला भेटायचं होतं, पण अशा वेळी भेट होईल हे नव्हतं माहिती. पण ती होती कुठे आणि ती अचानक तुझ्या घरी काय करत आहे, विनय कुतूहलाने तिला विचारत होता. ते मला भेट घेतल्यावरच कळेल, ती विनयला म्हणाली. तिने ते सर्व पाहिलं आणि जे आपण नाही पाहिलं, म्हणून तिला भेटायला मिळणं हे आपलं भाग्य. हे सर्व किती विचित्र आहे रे, असं वाटतंय उगाच, विनयने शब्द थांबवले. काय म्हणालास उगाच, मेघना म्हणाली. हे बघ विनय, तुला मी जबरदस्ती नव्हती केली आणि तू आताही मागे फिरला तरी मी काहीही राग करणार नाही. हे बघ मेघना, मला माफ कर,
भावनाविवश होऊन निघालं ते माझ्या तोंडून. बरं मला सांग, आता आपल्यासोबत केतकीही असेल की कसं? नक्की नाही माहिती, बघूया. घर जवळ येतं. घरात एक 40ची स्त्री बसलेली असते. नमस्कार, आपण केतकी का? मेघना बोलली. हो मेघना, मी केतकी आणि मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. हो, आपण पाणी सर्व काही झालं, आपण बोलूया. हो, या माझ्या खोलीत. विनयला मेघाने डोळ्यांनी खुणवते. खोलीमध्ये तिघेजण येतात. मेघना, मला माझा भूतकाळ दिसतो तुझ्यात आणि भीती वाटते याची की तू ते सर्व सहन करशील का जे मी केलं. केतकी म्हणाली. काय म्हणजे नक्की कशाबद्दल बोलत आहात तुम्ही? केतकीने तिला विचारलं. मी कोणता विषय घेऊन आली आहे हे तुला चांगलंच माहीत आहे मेघना, केतकी तिला म्हणाली. आणि जर तुला ते सर्व पाहायचं आहे तर काळीज घट्ट कर, कारण सामान्य माणसांना बघवणार नाही असं वास्तव आहे तिथे. केतकी म्हणाली. तुम्ही किल्ल्या? मेघनाने विचारलं. नाव नाही आणि स्मरण नको त्या वास्तूचं. मी 4-5 वर्ष गायब आहे मेघना. तुला ठाऊक आहे मी कुठे होती, काय झालं? मला हे सर्व जाणून घ्यायचं आहे, मेघना तिला म्हणाली. मग नीट ऐक, मी काय सांगत आहे ते. मला सुद्धा माझ्या आजोबांनी या सर्वाबद्दल सांगितलं. मला ही उत्कंठा लागली जाणून घ्यायची. आधी मीही वेळ मिळेल तसा यावर शोध चालू ठेवला होता. एक दिवस मला स्वप्नात त्या वास्तूबद्दल कोणीतरी माहिती दिली आणि माझं सर्व काम आणि घरी न सांगता मी गावी निघून गेले. गावी एका ठिकाणी पोहोचेपर्यंत किती दिवस गेले मलाही नाही कळाले. असं वाटत होतं कोणीतरी माझ्याकडून हे सर्व करून घेत आहे. मला भूक आणि तहानही लागत नव्हती. ज्या रानातून मी भटकत होती तिकडे एक विशाल वडाचं झाड दिसले आणि माझी चाल मंदावली. मी इथे कशी आली हेही मला आठवत नव्हतं. आता त्या झाडाकडे बघत राहणे किंवा मी इथे कशी आली या पलीकडे विचार करायला मला वाव नव्हता. पण सतत कोणतरी आसपास असल्याची जाणीव मात्र होत होती. किती दिवस गेले असतील हे खरंच मलाही आज सांगता येणार नाही. ते झाड फक्त आयुष्य असं समजून मी तिकडेच असायची. माझा अवतार झाला होता अक्षरशः. तुला माहीत आहे किती निष्पाप जीवांचा मला खून करावा लागला आहे? काय खून? मेघना दचकली. हो, मी एक खुनी आहे. मी एक खुनीही आहे मेघना. हे आयुष्य वाटतं तितकं सोपं नाही. रानात येणारे काही जोडपे किंवा काही मुलं यांना आपलं सावध बनवून माझ्याकडून त्यांचा बळी देण्यात आला. माझ्याकडून खूप अशा गोष्टी करून घेतल्या ज्या मी स्वप्नातही विचार करू शकत नाही. पण हे सर्व तुझ्याकडून कोणी करून घेतलं? मेघनाने विषयाला हात घातला. राखणदार, ज्याला माझ्या आजोबांनी जागवलं आणि आम्हाला त्याच्या अटी मान्य करून त्याला नेहमी खुश ठेवावे लागते. पण तुम्हाला काय फायदा त्याला खुश ठेवून? जिवंत राहणार मी कित्येक वर्ष, अमर. काय? मेघना वैतागून म्हणाली. पण अमर या जगात कोणी नाही केतकीताई, विनय घाबरत घाबरत मध्येच म्हणाला. मी आहे, ती म्हणाली. सिद्ध कर. कशी आहेस तू अमर? जा बाहेरून सुरा घेऊन ये. कशाला? सिद्ध करून दाखवते मी. नको, उगाच विषयाची परीक्षा, विनय घाबरून म्हणाला. नाही विनय, ही परीक्षा झाली पाहिजे, मेघना आवेशाने म्हणाली. विनय घाबरत जाऊन बाहेरून सुरा आणतो. केतकी ती सुरा हातात घेते आणि एक मंत्र पुटपुटते आणि एकच वार स्वतःच्या गळ्यावर करते. रक्ताची पिचकारी उडते आणि रक्ताचा पाट वाहतो. केतकी हसत हसत मंत्र बोलत असते आणि इथे मेघना आणि विनय डोळे बंद करून फक्त थरथरत तिच्याकडे पाहत असतात. काही क्षणात जखम आपोआप भरून जाते आणि नियती सुरा आणि केतकी सुरा खाली फेकून देते. म्हणजे हे सर्व खरं होतं? माझ्या डोळ्यावर माझा विश्वास नाही आहे. मेघना किंचित हसून आणि खुश होऊन बोलली जाते. हे सर्व खरं आहे मेघना, पण हा एक शाप आहे मला. माझा मृत्यू हा होणार, पण जेव्हा मला वाटेल तेव्हाच. म्हणजे इच्छामरण? विनय म्हणाला. हो,
पण जर मला मरायचं नसेल तर मला कोणी मारू शकत नाही. अगदी तो राखणदारही, मेघना बोलली. हो, आणि आता मी त्याला त्याचा मोबदला दिला आहे. आता मी पहिला द्वार कधीच पार केला आहे. म्हणजे जे द्वार त्यात सांगितले आहे ते सर्व खरे आहेत. द्वार म्हणजे खरोखरच दरवाजे नाही. एक एक प्रक्रिया आहे जी तू पूर्ण करत जातेस आणि अमर होतेस. म्हणजे तू शेवटचं द्वार ही बघून आली आहेस? नाही, ते द्वार म्हणजे या पृथ्वीवर वर्चस्व, दानवांचा वावर आणि मनुष्यसृष्टीचा विनाश. मग तू आम्हाला का भेटायला आली आहेस? मेघनाने तिला विचारलं. मला साथीदारांची गरज आहे. माझ्या या प्रवासात सर्व मिळून हुकूमत करू आपण. पण आम्हाला नक्की काय करावं लागेल? मेघनाने तिला विचारलं. मी जे सांगेन ते, केतकी म्हणाली. ज्या ज्या दिव्यातून मी गेली ते सर्व तुम्हालाही करावं लागेल. म्हणजे खून? मेघना ओरडली. हो, केतकी एक असुरी हास्य हसून म्हणाली. पण आम्हाला हे सर्व नाही जमणार. मेघना म्हणाली. बघ, तुझी इच्छा. मी 24 तास वाट बघेन, अन्यथा परत निघून जाईन आणि तुझी स्मृती किती दिवसात पुसून टाकेन हे तुलाही कळणार नाही. हा दिवस आलाच नाही तुझ्या आयुष्यात असं समज. आणि आणि केतकी हसू लागते. चल, येते मी. भेटू 24 तासांनी. केतकी निघून जाते. हिने नक्की धमकी दिली की मदत केली? विनय बोलतो. हे बघ विनय, स्मृती माझी पुसून टाकेल ना, तुझं काय? जर समज मला काही आठवलं नाही तर हे सर्व तू मला सांग. आता तू निघ, मेघना म्हणाली. विनय जसा निघतो त्याला असं वाटतं असं कोणीतरी आपला पाठलाग करत आहे. इथे मेघना सर्व प्रकार तिच्या प्रायव्हेट डायरीमध्ये लिहून ठेवते आणि त्याच रात्री विनयला एक स्वप्न पडतं. एक भला मोठ्या गुहेमध्ये भरमसाठ सोनं, नाणी आणि डोळे दिपवू जातील अशी मालमत्ता असते आणि त्याला एक आकृती त्याच्याजवळ जाताना दिसते. विनय, हे सर्व तुझं होऊ शकतं. फक्त तू माझं एक काम केलं पाहिजे. सांगा, मी हवं ते करेन, विनय म्हणतो. तुझी मैत्रीण मेघनाकडे एक वस्तू आहे, ती मला हवी आहे. मी ती घेऊ शकत नाही. मला ती कोणीही स्वइच्छेने दिल्याशिवाय. कोणती आहे वस्तू आणि काय आहे त्यात? एक हात, मूर्तीचा हात. तो हवाय मला. तू माझं काम कर, तुला हे सर्व भेट म्हणून मिळेल. आणि खाडकन खिडकी वाजते. विनय झोपेतून जागा होतो. रात्रीचे 3:30 वाजले असतात. हे सर्व खरं की फक्त स्वप्न या विचारात तो परत झोपायचा प्रयत्न करतो. सकाळी कामावर जायला निघतो आणि परत तोच भास, कोणीतरी मागावर असण्याचा. अचानक त्याला मेघना नाव दिसते आणि फोन येत असतो. हॅलो, हा नंबर कोणाचा आहे? मेघना म्हणते. मला सुद्धा माहीत नाही, पण यावर तुमचं नाव मेघना आहे का? हो, आणि तुम्ही विनय? यावर देखील नाव येते. काल मी तुम्हाला फोन सतत करत होती. असा कॉल हिस्ट्री दाखवत होती, म्हणून फोन केला. केतकीने डाव साधलेला असतो. पण आपले नंबर एकमेकांकडे कसे? आणि तेही नावासहित, विनय म्हणाला. ओळख आहे का आपली? मेघना. आठवलं की मलाही कळवा. विनय हे बोलून फोन ठेवतो. जवळजवळ 2 आठवडे जातात. एक दिवस मेघनाची आई मेघनाकडे विषय काढते. काय गं, तुझ्या मित्राची काय खबर? आणि त्या बाईची सुद्धा काही चर्चा नाही केलीस तू एवढ्या दिवसात? कोण मित्र आणि कोण बाई? मेघना म्हणते. मेघनाची स्मृती ती बोलल्याप्रमाणे गेलेली असते. अगं, तो विनय आणि त्या बाईचं नाव विसरते मी एकसारखी, जी आली होती घरी. मग तू आणि विनय एकदम आलात तिला भेटायला. बाई जाऊ दे गं, माझी काम अडली आहेत किचनमध्ये. तू पण म्हातारी झालीस वाटतं, सर्व विसरून गेलीस. आई निघून जाते. विनयला आई पण ओळखते आणि ती बाई पण. बाई कोण? आणि मी का नाही ओळखत विनयला? ज्या आईला खरोखर बुद्धी कमी झाली माझी, मेघना म्हणते. ही बाब डायरीमध्ये लिहिली पाहिजे. आणि किती दिवस की किती महिने काहीच लिहायला नाही मिळालं मला. मेघना जाऊन डायरी उघडते आणि ज्या पानावर ते सर्व लिहिलेले असते ते सर्व वाचून काढते. तिला कळायला वेळ लागत नाही की आपण किती दिवस शांत का आहोत. ती परत विनयला फोन करते. हॅलो, बोला मेघना. विनय, आपण एकमेकांना ओळखतो. मला भेटाल का? अहो मॅडम, मला आता अजिबात उसंत नाही आणि ऑफिसमध्ये भरपूर काम आहे. मी तुम्हाला करीन संध्याकाळी कॉल, असं बोलून विनय फोन ठेवून देतो. आता मेघनाला ती गोष्ट जाणून घ्यायची जी या 2 आठवड्यामध्ये घडली आहे. पण ती कशी? कारण ज्यासोबत घडली असेल तो ओळखत नाही.
पेच प्रसंगात अडकलेली मेघना निराश होते आणि आपल्या त्या खोलीत जाते. सर्व गोष्टी ती पाहू लागते आणि आठवण्याचा प्रयत्न करू लागते. इथे विनय संध्याकाळी घरी जायला निघतो आणि संध्याकाळी जात असताना एक स्त्री त्याच्या समोर येते. आपले नाव विनय ना? हो, तुम्ही कोण? ती स्त्री म्हणते, मी केतकी. पुढे मेघनाच्या विनयच्या आयुष्यात काय घडते हे पाहण्यासाठी या कथेचा भाग 2 लवकरच येत आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पुन्हा लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.